Good morning, students. Now we will see the third lesson from Science 1, and that is chemical reactions and equations. You have studied different types of chemical reactions in earlier standards. Now we will see that types of chemical reaction. What is chemical reaction? Then how to balance a chemical reaction. केमिकल रिॲक्शन्स बॅलन्स करण्यासाठी कोणते रूल्स आहेत, केमिकल रिॲक्शन लिहित असताना कोणते रूल्स फॉलो करायचे, दॅट वी विल सी. बॅलन्स कसं करायचं आहे ते बघूयात आणि नंतर टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स दॅट वी आर गोइंग टू सी इन दिस लेसन. इथं तुम्हाला जे काही व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ इलेमेंट्स अँड कंपाऊंड्स, द कंपाऊंड्स आणखीन इलेमेंट्स यांचे मॉलिक्युल्सचे टाइप्स विचारलेले आहेत. मग इलेमेंट म्हटलं तर इलेमेंटचे मॉलिक्युल्स, द मॉलिक्युल्स जे आहेत, मॉलिक्युल्स ऑफ अन इलेमेंट इज फॉर्म्ड ऑफ atoms. Atoms combines together to form an molecule. Smallest particle, smallest unit is atom. Atoms combines together to form a molecule. मग what are the types of molecules of elements? मग molecules कसे आहेत? मग molecule हा मोनोएटॉमिक आहे, डायएटॉमिक आहे, ट्रायएटॉमिक आहे, असे काय असणार आहे टाइप्स ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजे इथं तुम्हाला जो काही इलेमेंट आहे त्या इलेमेंटचा मॉलिक्युल, समजा आपण इलेमेंट ऑक्सिजन घेतला, ऑक्सिजन इज एन एक्झाम्पल ऑफ एन इलेमेंट. मग ऑक्सिजन घेतला तर ऑक्सिजनच्या मॉलिक्युल मध्ये काय असतात, दोन ॲटम्स प्रेझेंट असतात. ऑक्सिजनचे दोन ॲटम्स काय होणार आहेत, कंबाईन टुगेदर टू फॉर्म अ मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन. म्हणून ऑक्सिजनचा मॉलिक्यूल हा काय आहे, डायएटॉमिक आहे. काय आहे तो, डायएटॉमिक. डायएटॉमिक मॉलिक्यूल. मोनोएटॉमिक, आता मोनोएटॉमिक म्हणजे त्यांच्या मॉलिक्यूल मध्ये एकच ॲटम, त्या इलेमेंट किंवा कंपाऊंडच्या ॲटम मॉलिक्यूल मध्ये एकच ॲटम प्रेझेंट असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, मोनोएटॉमिक. इट इज कॉल्ड ॲज मोनो ॲटॉमिक. आणि मोनो ॲटॉमिक मध्ये एक्झाम्पल्स इनर्ट गॅसेस येणार आहेत. हेलियमचा मॉलिक्यूल असेल, हेलियमच्या मॉलिक्यूल मध्ये एक ॲटम प्रेझेंट असणार आहे, हेलियम, निऑन, हे काय असणार आहेत, मोनो ॲटॉमिक असणार आहेत. डायएटॉमिक, नंतर ट्रायएटॉमिक, 3 ॲटम्स एकत्र येऊन एक मॉलिक्यूल फॉर्म होणार आहे. असे टाइप्स ऑफ मॉलिक्युल्स इलेमेंट आणि कंपाऊंड्सचे असतात. आता व्हॉट इज मेंट बाय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स कशाला म्हणायचं आहे, तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द लास्ट शेल ऑफ एन ॲटम ऑफ इलेमेंट, इट इज कॉल्ड ॲज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किंवा व्हॅलन्स. इट इज मेंट बाय, त्यांना व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणायचं. आणखीन त्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स वरून आपल्याला त्या इलेमेंटची व्हॅलन्सी सांगायला येते. मग व्हॅलन्सी याची डेफिनेशन तुम्ही 9th मध्ये 8th मध्ये पण बघितलेलं आहे. मग व्हॅलन्सी त्याची डेफिनेशन काय आहे, द कंबायनिंग कपॅसिटी ऑफ एन इलेमेंट विथ अदर ॲटम्स इज कॉल्ड ॲज इट्स व्हॅलन्सी. एखाद्या इलेमेंटची इतर इलेमेंट बरोबर कंबाईन करण्याची जी कपॅसिटी आहे, इट इज कॉल्ड ॲज व्हॅलन्सी. आणि व्हॅलन्सी हा एक नंबर असणार आहे. मग व्हॅलन्सी कशावरून डिटरमाइन करता येणार आहे, व्हॅलन्सी इज डिटरमाइंड बाय नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इट इज डिटरमाइंड बाय, व्हॅलन्सी कशी डिटरमाइन होणार आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स वरून व्हॅलन्सी फाइंड करता येणार आहे. मग व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, जर नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन लास्ट शेल, हे किती आहेत त्याच्यावरनं आपल्याला व्हॅलन्सी फाइंड करता येते. मग आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन लास्ट शेल, आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. आणि ते जर 1 असेल, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन लास्ट शेल 1 असेल, तर व्हॅलन्सी किती असणार आहे त्या इलेमेंटची, व्हॅलन्सी असणार आहे 1. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन लास्ट शेल 2 असेल तर व्हॅलन्सी किती असणार आहे त्या इलेमेंटची, 2 असणार आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन लास्ट शेल 3 असेल तर व्हॅलन्सी काय असणार आहे, 3. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन लास्ट शेल जर 4 असेल तर व्हॅलन्सी काय असणार आहे, 4. आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन लास्ट शेल 5 असेल तर व्हॅलन्सी काय असणार आहे, 3. त्याच्यानंतर हे तुम्ही स्टडी केलेलं आहे, लास्ट शेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स असतील तर व्हॅलन्सी किती असणार आहे, 2.
हे काय आहेत, दीज नंबर्स जे वरचे आहेत ते काय आहेत, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, आणि खालचा नंबर काय डिनोट करतो, व्हॅलन्सी. लास्ट शेल मध्ये जर 7 इलेक्ट्रॉन्स असतील तर व्हॅलन्सी काय असणार आहे त्या इलेमेंटची 1. लास्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतील तर व्हॅलन्सी काय असणार आहे 0. म्हणून व्हॅलन्सी इज डिटरमाइंड ऑन नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. मग व्हॅलन्सीची आणखीन एक डेफिनेशन, द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन ॲटम विथ अदर ॲटम्स, अदर इलेमेंटच्या ॲटम्स बरोबर कंबाईन करण्याची प्रॉपर्टी, इट इज कॉल्ड ॲज व्हॅलन्सी. आता व्हॅलन्सीची आणखीन एक डेफिनेशन कोणती आहे, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेटेड, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स which take part in sharing, and number of electrons which are taken, that number is called as व्हॅलन्सी. आता बघा, हे जे इलेमेंट्स आहेत इथून इथपर्यंत जे असतील ज्यांच्या लास्ट शेल मध्ये 1 2 3 इलेक्ट्रॉन्स असतील ते काय असणार आहेत, मेटल्स मध्ये येणार आहेत, आणि ते ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी ते इलेक्ट्रॉन्स काय करणार आहेत, ते डोनेट करणार आहेत. काय करणार आहेत, डोनेट करणार आहेत. आणि जर लास्ट शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतील तर तिथं काय होणार आहे, ते इलेक्ट्रॉन्स शेअरिंग मध्ये भाग घेणार आहेत. आणखीन त्याच्यानंतर लास्ट शेल मध्ये जर 5 6 7 हे इलेक्ट्रॉन्स असतील तर ते इलेमेंट्स काय करणार आहेत, ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी ते ॲटम्स इलेक्ट्रॉन्स काय करणार आहेत, गेन करणार आहेत, घेणार आहेत. म्हणजे इलेक्ट्रॉन्स आर टेकन. इथं काय डोनेट म्हणजे गिव्हन, आणखीन शेअर किती केले. आणि जर लास्ट शेल मध्ये 8 असेल तर व्हॅलन्सी काय असणार आहे 0. आता त्याच्यानंतर व्हॉट इज द रिक्वायरमेंट फॉर रायटिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ डिफरंट कंपाऊंड्स. मग डिफरंट कंपाऊंड्स जे आहेत, आता कंपाऊंड्स 2 इलेमेंट्स किंवा 2 कंपाऊंड्स कंबाईन होणार आहेत, केमिकल रिॲक्शन घडवून येणार आहे आणि न्यू प्रॉडक्ट फॉर्म होणार आहेत, नवीन कंपाऊंड्स फॉर्म होणार आहेत. मग त्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिण्यासाठी काय इसेन्शियल आहे, तर आपल्याला त्यांचे काय माहिती असायला पाहिजेत, त्या कंपाऊंड मध्ये प्रेझेंट असलेले रॅडिकल्स माहिती असायला पाहिजेत, कोणते आहेत. मग त्याच्यावरून त्या रॅडिकल्सची व्हॅलन्सी माहिती असायला पाहिजे, आणि मग आपल्याला त्या कंपाऊंडचा फॉर्म्युला लिहायला येणार आहे. आपण हे एक्झाम्पल्स सुद्धा 9th मध्ये बघितलेलं आहेत. 9th स्टँडर्ड मध्ये यू हॅव स्टडीड हाऊ टू राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युले फॉर कंपाऊंड्स. मग आता तुम्हाला आपण सोडियम कार्बोनेट म्हटलं तर सोडियम कार्बोनेट यामध्ये सोडियम कार्बोनेटचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहा म्हटलं तर ह्याच्यामध्ये 2 रॅडिकल्स कोणते आहेत, एक आहे सोडियम आणि दुसरा कोणता आहे कार्बोनेट. मग त्यांचे फॉर्म्युलेज लिहायचे, आणि सोडियमचा फॉर्म्युला काय येणार आहे Na, आणि त्याच्यावरती आपण सोडियमचा आयन्स लिहितो इथं. त्याच्यानंतर कार्बोनेटचा फॉर्म्युला काय आहे CO3. हा रॅडिकल हा काय आहे, कंपाऊंड रॅडिकल आहे, आणि त्याच्यामध्ये एकापेक्षा या 2 एलिमेंट्सचे ॲटम्स प्रेझेंट होऊन हा रॅडिकल फॉर्म झालेला आहे. तर सोडियम वरती +1 चार्ज असणार आहे आणि कार्बोनेट वरती -2 चार्ज असणार आहे. मग यांची व्हॅलन्सी आपण लिहिणार, सोडियमची व्हॅलन्सी 1, कार्बोनेट या रॅडिकलची व्हॅलन्सी 2, आणि नंतर तुम्ही असं क्रॉसिंग करणार आणि नंतर तुमच्या काय लिहिणार आहात फॉर्म्युला, आणि तो फॉर्म्युला काय येणार आहे, तर फॉर्म्युला येणार आहे Na2CO3. CO3 हा ग्रुप आहे रॅडिकलचा, कळलंय. हा कार्बोनेटचा रॅडिकल आहे, हा सोडियम, म्हणून हा फॉर्म्युला कशाचा आहे, सोडियम कार्बोनेट. या स्टेप्स तुम्ही 9th मध्ये बघितलेल्या आहेत. मग हाऊ आर द मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ कंपाऊंड्स रिटन. मॉलिक्युलर फॉर्म्युले कसे लिहायचे आहेत, तर त्या कंपाऊंड मध्ये कोणते रॅडिकल्स प्रेझेंट आहेत त्या रॅडिकल्सचे फॉर्म्युलेस, त्याचबरोबर त्यांची व्हॅलन्सी ही सुद्धा तिथे लिहिली जाणार आहे क्रॉस मल्टिप्लाय करून. कळलेलं आहे. आता इन अर्लियर स्टँडर्ड्स वी हॅव सीन हाऊ कंपाऊंड्स आर फॉर्म्ड बाय केमिकल कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट्स. केमिकल कॉम्बिनेशन काय होणार आहेत, कंपाऊंड्स फॉर्म होणार आहेत. केमिकल रिॲक्शन्स किंवा केमिकल चेंज ही कशी असणार आहे, परमनंट चेंज असणार आहे. वी हॅव ऑल्सो लर्न्ड दॅट the driving force behind formation of a chemical bond
is to attain an electronic configuration with a complete octet. केमिकल कॉम्बिनेशन होऊन किंवा तुम्हाला केमिकल कॉम्बिनेशन किंवा केमिकल बॉन्ड्स कसे फॉर्म होणार आहेत, पहिल्यांदा कंपाऊंड फॉर्म होत असताना केमिकल रिॲक्शन होणार आहे, म्हणजेच त्या दोन एलिमेंट्स मध्ये, दोन सबस्टन्सेस किंवा दोन रिॲक्टंट्स मध्ये एक केमिकल बॉन्ड फॉर्म होणार आहे. आणि हा केमिकल बॉन्ड कशासाठी फॉर्म होणार आहे? टू अटेन अन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विथ अ कम्प्लीट ऑक्टेट. कम्प्लीट ऑक्टेट होईल, याप्रमाणे होईल. दोन्ही म्हणजे जे काही रिॲक्टंट्स त्याच्यामध्ये भाग घेत आहेत त्यांचं कम्प्लीट ऑक्टेट होईल, याच्यासाठी एक फोर्स असणार आहे. आणि तो कोणता असणार आहे? केमिकल बॉन्ड न ते एकत्र येणार आहे. द ॲटम अटेन अ कम्प्लीट ऑक्टेट बाय गिव्हिंग, टेकिंग और शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स विथ इच अदर. आता ॲटम्स जो आहे तो ॲटम काय करणार आहे? ऑक्टेट कम्प्लीट करणार आहे बाय गिव्हिंग. जर त्याने इलेक्ट्रॉन्स दिले तर काय होणार आहे? तो पॉझिटिव्ह आयन फॉर्म होणार आहे, स्टेबल ऑक्टेट कम्प्लीट असलेला पॉझिटिव्ह आयन. टेकिंग म्हणजे एक्सेप्ट करणार आहे तो इलेक्ट्रॉन्स, आणि निगेटिव्ह आयन ऑक्टेट कम्प्लीट असलेला त्या एलिमेंटचा ऑक्टेट आयन फॉर्म होणार आहे, निगेटिव्ह आयन. शेअरिंग न सुद्धा काय होणार आहे? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे दोन डिफरंट ॲटम्स मध्ये, डिफरंट एलिमेंट्सच्या ॲटम्स मध्ये ते इलेक्ट्रॉन्स शेअर होऊन दोन्ही एलिमेंट्सचे ॲटम्स ऑक्टेट फॉर्म करणार आहेत. म्हणजेच आता केमिकल रिॲक्शन ही कोणत्या एलिमेंट्स मध्ये होणार आहे? की जे एलिमेंट्स केमिकली रिॲक्टिव्ह आहेत, म्हणजेच त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट झालेलं नाही, असे एलिमेंट्स केमिकल रिॲक्शन्स मध्ये भाग घेणार आहेत. आणि ज्या एलिमेंट्सचं ऑलरेडी ऑक्टेट कम्प्लीट झालेलं आहे ते आर केमिकली इनऍक्टिव्ह किंवा ते आर केमिकली इनर्ट. आणि फॉर एक्झाम्पल काय आहेत? हेलियम, ऑर्गॉन, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन हे काय आहेत? इनर्ट गॅसेस आहेत. त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट झालेलं आहे, हेलियमनं डुप्लेट कम्प्लीट केलेलं आहे, आणि ऑल अदर एलिमेंट्स, झिरो ग्रुप एलिमेंट्स हॅव कम्प्लिटेड ऑक्टेट. आता केमिकल रिॲक्शन. आता some of the scientists of the 18th and 19th century carried out fundamental experiments on chemical reaction. They proved from their experiment that during chemical reaction, composition of the matter change and that change remains permanent. On the contrary, during physical change, only the state of matter changes, and this change is often temporary in nature. आता तुम्ही केमिकल रिॲक्शन कशाला म्हटलेलं आहे? तर केमिकल रिॲक्शन होत असताना जे सबस्टन्सेस केमिकल रिॲक्शन मध्ये भाग घेतात त्यांच्या मॅटरचं कंपोजिशन काय होतं? चेंज होतं, आणि तो चेंज परमनंट असतो. म्हणजे केमिकल चेंज इज अ परमनंट चेंज. आणि फिजिकल चेंज ज्या वेळेला होतो त्यावेळेस त्या मॅटरचं फक्त स्टेट चेंज होणार आहे, त्यांच्यामध्ये तो चेंज परमनंट असणार नाही. फिजिकल चेंज जी असते ती परमनंट चेंज असणार नाही, ती टेम्पररी चेंज असणार आहे. अँड यू हॅव ऑल्सो स्टडीड व्हॉट इज टेम्पररी चेंजेस, व्हॉट आर परमनंट चेंजेस, दॅट we have studied in earlier standard. From sixth standard you have studied this. Examples of physical change: conversion of ice into water, conversion of water into steam. These are physical changes. The physical change मध्ये the original substance can be obtained. तो आपल्याला पुन्हा ऑब्टेन करता येणार आहे, because it is a temporary change. But in chemical change is a permanent change, and the original substances, the substances which take part in chemical reaction are not obtained in again by physical methods. आता इथं तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिलेली आहेत. आयडेंटिफाय फिजिकल अँड केमिकल चेंज फ्रॉम द फिनोमिना गिवन इन द टेबल. आता ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इन टू वॉटर, आता हा कसला असणार आहे? फिजिकल चेंज. त्याच्यानंतर कुकिंग ऑफ फूड कुक केल्यानंतर पुन्हा आपल्याला तो ओरिजिनल सबस्टन्स मिळत नाही, इट इज अ चेंज, केमिकल चेंज. रायपनिंग ऑफ फ्रूट, फळं पिकली तर ती केमिकल चेंज असणार आहे. त्याच्यानंतर मिल्क टर्न इन टू कर्ड, तो सुद्धा काय असणार आहे? केमिकल चेंज. कन्व्हर्शन ऑफ मिल्क इन टू कर्ड, दुधाचं दही बनणं हे काय आहे? केमिकल चेंज आहे.
त्याच्यानंतर इव्हॅपरेशन ऑफ वॉटर, वॉटर इव्हॅपरेट होणार आहे म्हणजे पाण्याचं बाष्पीभवन, त्या बाष्पापासून पुन्हा पाणी मिळणार आहे. इट इज अ फिजिकल चेंज. त्याच्यानंतर डायजेशन ऑफ फूड इन स्टमक, जे फूड आपण घेणार आहे त्याचं डायजेशन झालं म्हणजेच कार्बोहायड्रेट्सचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार आहे, स्टार्च मध्ये होणार आहे, प्रोटीन्सचं अमिनो ऍसिड्स मध्ये होणार आहे, फॅट्सचं फॅटी ऍसिड्स मध्ये होणार आहे, फॅटी ऍसिड्स ग्लिसरॉल मध्ये होणार आहे. म्हणजे हा केमिकल चेंज आहे. त्याच्यानंतर साईज रिडक्शन ऑफ नॅफ्थॅलिन बॉल एक्सपोज टू एअर. आता इथं नेफ्थॅलिन बॉल्स जे आहेत, आता नेफ्थॅलिन म्हणजे काय, तर डांबर गोळी जी असते ती डांबर गोळी जर ती एक्सपोज केली, एअरमध्ये एक्सपोज केली तर त्याचं सब्लिमेशन होणार आहे. सब्लिमेशन म्हणजे काय, सब्लिमेशन मध्ये स्टेट चेंज होणार आहे तिची. मग सॉलिड स्टेट इज डायरेक्टली कन्व्हर्टेड इनटू गॅशियस स्टेट विदाउट चेंजिंग इनटू लिक्विड स्टेट, त्याला म्हटलेलं आहे सब्लिमेशन. आणि नॅफ्थॅलिन हा सब्लिमेटिंग सबस्टन्स आहे आणि तो काय होणार आहे, एक्सपोज टू एअर केल्यावरती तो रिड्यूस होणार आहे, त्याची साईज रिड्यूस होणार आहे. पण ज्या वेळेला आता हे एक्सपोज टू एअर केलंय आणि जर आपण ते वेपर्स जे आहेत ते वेपर्स आपण जर मिळाले परत कंडेन्स केले, कूल केले, तर तिथं आपल्याला पुन्हा नॅफ्थॅलिन मिळू शकणार आहे. म्हणजे इथं हा रिव्हर्सिबल चेंज मध्ये येणार आहे. फिजिकल चेंज पण एक्सपोज टू एअर केल्यावरती ते वेपर निघून जाणार आहेत म्हणून तो केमिकल चेंज. आता तुम्ही लहान 7th मध्ये 6th मध्ये सब्लिमेशन साठी एक एक्सपेरिमेंट बघितलेला होता. अमोनियम क्लोराईड हा काय आहे, सब्लिमेटिंग सबस्टन्स आहे आणि तिथे तो हीट मिळाल्यावरती इव्हॅपरेट होणार आहे आणि त्याचं कन्व्हर्शन लिक्विड मध्ये न होता तो सॉलिड कशामध्ये कन्व्हर्ट होणार आहे, लिक्विड मध्ये कन्व्हर्ट होणार आहे. सॉलिडचं कन्व्हर्शन गॅशियस स्टेट मध्ये होणार आहे आणि ते वेपर्स जर आपण कंडेन्स केले म्हणजे ते कूल झाले तर पुन्हा आपल्याला क्रिस्टल्स ऑफ किंवा पुन्हा आपल्याला अमोनियम क्लोराईड मिळतो. म्हणजे इट इज अ फिजिकल चेंज. हा कसला चेंज आहे, फिजिकल चेंज, रिडक्शन ऑफ जे जर आपल्याला ते वेपर्स कंडेन्स करायला आले तर आपल्याला तो मिळणार आहे. त्याच्यानंतर स्टेनिंग ऑफ शहाबाद और कडाप्पा टाईल बाय लेमन ज्यूस. आता जर समजा आपण कडाप्पा घरामध्ये स्वयंपाकघरातला किचनचा कट्टा असेल, तो कडाप्पा किंवा शहाबाद स्टोनचा बनलेला असतो आणि त्याच्यावरती जर आपण लेमन कट केलं तर तो ज्यूस त्याच्यावरती फॉल होतो आणि तिथे एक व्हाईट स्टेन्स येतात, एक रंग त्याला मिळतो, पांढरे डाग पडतात आणि म्हणजेच तिथं काय होत असते, केमिकल रिॲक्शन होते. लेमन ज्यूस आणखीन कडाप्पा किंवा शहाबाद स्टोन मध्ये प्रेझेंट असलेलं कॅल्शियम कार्बोनेट त्याच्याबरोबर कॉम्बिनेशन केमिकल रिॲक्शन होणार आहे, ऍसिड आणखीन कार्बोनेटची रिॲक्शन होणार आहे आणि तो केमिकल चेंज आहे. ब्रेकिंग ऑफ ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम अ हाईट. आता हाईट वरून ग्लास ऑब्जेक्ट फॉल झाला तर तो चेंज होणार आहे, परमनंट तो फुटणार आहे. पण ग्लास जर बघितलं तर ग्लास आपल्याला त्या तो ऑब्जेक्ट काय होणार आहे, ब्रेकिंग ऑफ ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम हाईट. मग तो ग्लास ऑब्जेक्ट ब्रेक होणार आहे म्हणजे म्हणून तिथं आपण म्हणणार आहे तो केमिकल चेंज. पण तिथे नवीन ऑब्जेक्ट कोणता तयार होतो का, केमिकल चेंज म्हटल्यानंतर तिथं नवीन सबस्टन्स तयार झाला पाहिजे. पण इथं नवीन सबस्टन्स तयार होत नाही म्हणजे तो काय असणार आहे, फिजिकल चेंज मध्ये येणार आहे आणि त्या ग्लासला आपल्याला पुन्हा मेल्ट करून दुसरा शेप देता येणार आहे. म्हणून म्हणजे केमिकल चेंज मध्ये वेन अ रिॲक्शन किंवा अ चेंज इन विच न्यू सबस्टन्स इज फॉर्म्ड परमनंटली इट इज कॉल्ड ॲज अ केमिकल चेंज. त्याला म्हणायचं आहे केमिकल चेंज. आणि फिजिकल चेंज मध्ये काय असणार आहे, न्यू सबस्टन्स फॉर्म होणार आहे पण तो टेम्पररी असणार आहे, पुन्हा ओरिजिनल सबस्टन्स आपल्याला त्यातनं मिळणार आहे. त्यावेळेस तो चेंज काय असणार आहे, फिजिकल चेंज असणार आहे. मग इथं सब्लिमेशन, त्याच्यानंतर ब्रेकिंग ऑफ ग्लास, त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इंटू वॉटर, इव्हॅपरेशन ऑफ वॉटर, हे कशाचे एक्झाम्पल्स येणार आहेत, तर फिजिकल चेंज मध्ये ते इन्क्लूड होणार आहेत.
आता त्याच्यानंतर तुम्हाला काही ऍक्टिव्हिटीज इथं करायला दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरून आता त्या ऍक्टिव्हिटीसाठी थर्मामीटर, इव्हॅपरेटिंग डिश, ट्रायपॉड स्टँड, फनल, बेन्सन बर्नर हे लागणार आहे. आता लाईमस्टोन पावडर, कॉपर सल्फेट, कॅल्शियम क्लोराइड, पोटॅशियम क्रोमेट, झिंक डस्ट, सोडियम कार्बोनेट, त्याच्यानंतर पॅथॅलिक अनहायड्रेट हे यूज केले जाणार आहेत आणि इथे काही एक्सपेरिमेंट करायचे आहेत. आणि ते एक्सपेरिमेंट त्यांना काय करायचं आहे तर ते सबस्टन्स घ्यायची आहेत. लाईमस्टोन पावडर, त्याच्यानंतर कॉपर सल्फेटची पावडर, कॅल्शियम क्लोराईडची पावडर हे तुम्हाला काय करायचे आहेत, हीट करायचे आहेत. आणि ते हीट केल्यानंतर त्याचे आउटपुट्स काय असणार आहेत या एक्सपेरिमेंटचे ते तुम्हाला ऑब्झर्व करायचे आणि त्यांचं नोटेशन या टेबलमध्ये असणार आहे. म्हणजे आता तुम्हाला लक्षात काय काय आलेलं आहे तर डिफरंट टाइप्स ऑफ चेंजेस. कोणते कोणते चेंज आहेत, फिजिकल चेंज आणखीन केमिकल चेंज. आता फिजिकल चेंज कशाला म्हणायचं आहे, आता हे जो हा पार्ट जो आहे तो आपण बघूयात. पण पहिल्यांदा फिजिकल चेंज कशाला म्हटलेलं आहे तर फिजिकल चेंज ही कशी असणार आहे, रिव्हर्सिबल चेंज मध्ये येणार आहे. कसली असणार आहे ती, रिव्हर्सिबल चेंज. आणि केमिकल चेंज ही कशी असणार आहे, इरिव्हर्सिबल असणार आहे. तिथं जो काही नवीन प्रॉडक्ट फॉर्म होणार आहे तो परमनंट असणार आहे. मग केमिकल प्रोसेस याच्यामध्ये म्हणजे केमिकल चेंज होत असताना दोन सबस्टन्स मध्ये किंवा जे सबस्टन्सेस रिॲक्शन मध्ये भाग घेणार आहेत ते त्याच्यात काय होणार आहे, नवीन केमिकल बॉन्ड्स तयार केले जाणार आहेत आणि न्यू सबस्टन्स फॉर्म होणार आहे. तसं फिजिकल चेंज मध्ये होत नाही. म्हणून इथं जे एक्झाम्पल्स आहेत दोन बघा, कुठला तर ब्रेकिंग ऑफ ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम हाईट. तो ऑब्जेक्ट फुटणार आहे पण तिथं नवीन सबस्टन्स तयार होणार आहे का कुठला, त्याचा सबस्टन्स जो आहे ग्लास आहे तर मटेरियल ग्लासच राहणार आहे. पडला तरी ग्लासच राहणार आहे, पीसेस ते ग्लासचेच असणार आहे. तिथं न्यू कंपोजिशन मॅटरचं तयार होणार नाही. म्हणून ब्रेकिंग ऑफ ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम अ हाईट हा हे कसली चेंज असणार आहे तर तो फिजिकल चेंज मध्ये येणार आहे. तिथं नवीन न्यू सबस्टन्स फॉर्म होत नाही. केमिकल चेंज मध्ये न्यू सबस्टन्स फॉर्म होत असतो. तसंच सब्लिमेशन हा सुद्धा केमिकल चेंज नाही, तिथं न्यू सबस्टन्स तयार होत नाही. त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इंटू वॉटर, इव्हॅपरेशन ऑफ वॉटर यांच्यामध्ये नवीन सबस्टन्स तयार होत नाही. कॉम्पोजिशन जे आहे म्हणजे आपल्याला ओरिजिनल सबस्टन्स पुन्हा मिळवता येणार आहे. म्हणून ऑल दीज आर फिजिकल चेंजेस. आता इथे तुम्हाला काही एक्सपेरिमेंट करायचे आहेत आणि ते कोणते आहेत तर पहिल्यांदा बघा, लाईमस्टोन पावडर घेतलेली आहे. आता लाईमस्टोन पावडर, आता याच्यामध्ये लाईमस्टोन पावडर घ्यायची आहे आणि तिला इव्हॅपरेट करायचं आहे. ती स्ट्रॉंगली इव्हॅपरेट करायची आहे ऑन ब्ल्यू फ्लेम. आणि मग काय घडतं ते सांगायचं आहे. मग पहिल्यांदा लाईमस्टोन पावडर म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेटला आपण हीट केलं तर त्याचं डिकम्पोजिशन होणार आहे हिटिंगमुळं. आणखीन कॅल्शियम आणखीन काय फॉर्म होणार आहे, कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड फॉर्म होणार आहे. कॅल्शियम कार्बोनेटचं काय होणार आहे, स्ट्रॉंगली हीट केल्यानंतर इट डिकम्पोजेस. कॅल्शियम कार्बोनेट डिकम्पोजेस, ज्या वेळेस ती स्ट्रॉंगली हीट केली जाणार आहे त्यावेळेस त्याचं काय होणार आहे, इट इज स्ट्रॉंगली हीट. आता इथं पहिला एक्सपेरिमेंट तुमचा कशासाठी आहे तर हे ऍक्टिव्हिटीज मध्ये दिलेले हे 5 ऍक्टिव्हिटीज आहेत आणि त्याचे 5 ऑब्झर्वेशन्स तुम्हाला खालती लिहायचे आहेत. हा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन सुद्धा विचारला जाऊ शकतो. व्हॉट हॅपन्स व्हेन लाईमस्टोन पावडर इज हीटेड. मग लाईमस्टोन पावडर त्याचा फॉर्म्युला काय आहे तर लाईमस्टोन पावडर म्हणजे काय असणार आहे, लाईमस्टोन म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेट. काय असणार आहे, कॅल्शियम कार्बोनेट. आणखीन काय फॉर्म्युला आहे त्याचा, CaCO3. आता कॅल्शियम कार्बोनेटला जर आपण हीट केलं then कॅल्शियम कार्बोनेट इज हिटेड स्ट्रॉंगली. हीट असेल त्यावेळेस आपण डेल्टा हा हे देतो किंवा त्याच्यावरती लिहितो ॲरोवरती आपण हीट केल्यावरती काय फॉर्म होणार आहे, कॅल्शियम ऑक्साईड अँड कार्बन डायऑक्साईड इज फॉर्म.
कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड हा काय होणार आहे, रिलीज होणार आहे. म्हणून ही रिॲक्शन जी आहे ही केमिकल चेंज आहे. आता याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन मध्ये भाग घेणारा सबस्टन्स कोणता आहे, कॅल्शियम कार्बोनेट, आणि त्याचं डिकम्पोजिशन होणार आहे. इट ब्रेक्स इनटू टू न्यू प्रोडक्ट्स आर फॉर्म्ड, कॅल्शियम ऑक्साईड अँड कार्बन डायऑक्साईड. आता त्याच्यानंतरच तुम्हाला कोणतं रिॲक्शन आहे, ऍड झिंक डस्ट इनटू कॉपर सल्फेट सोल्युशन. आता ही पहिलं झालं. त्याचा रिॲक्शन मध्ये तुम्हाला इथं कोणता गॅस रिलीज झाला, कॅल्शियम कार्बोनेटला हिट केल्यावरती केमिकल रिॲक्शन होणार आहे, डिकम्पोजिशन होणार आहे, कॅल्शियम ऑक्साईड, आणखीन काय फॉर्म होणार आहे, कार्बन डायऑक्साईड फॉर्म होणार आहे. आणि हा चेंज जो आहे तो कसला चेंज आहे, केमिकल चेंज आहे. आणि तिथे आपल्याला टेम्परेचर द्यायला लागणार आहे, हीट करायला लागणार आहे. आणि कोणता गॅस रिलीज होणार आहे याच्यामध्ये, कार्बन डायऑक्साईड गॅस हा रिलीज होणार आहे. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल कशाचं आहे, झिंक डस्ट. ही कशामध्ये ऍड केलेली आहे, तर झिंक इज ऍडेड टू कॉपर सल्फेट. मग कॉपर सल्फेट सोल्युशन हे कोणत्या कलरचं असतं, ब्ल्यू कलरचं सोल्युशन असतं. आणि त्याच्यामध्ये झिंक हा मेटल ऍड केला तर आता झिंक इज मोर रिॲक्टिव्ह दॅन कॉपर. झिंक हा काय आहे, मोर रिॲक्टिव्ह दॅन कॉपर, देअरफॉर इट डिस्प्लेसेस कॉपर फ्रॉम कॉपर सल्फेट सोल्युशन. आणि तो कॉपरला डिस्प्लेस करणार आहे आणि काय फॉर्म होणार आहे, ZnSO4 झिंक सल्फेट प्लस मेटॅलिक कॉपर हे काय होणार आहे, रिलीज होणार आहे. मेटॅलिक कॉपर फॉर्म होणार आहे. म्हणून कॉपर हा कॉपर सल्फेट पासून सेपरेट होणार आहे. आणि ह्या रिॲक्शनचा टाईप जो आहे त्याला तुम्ही स्टडी केलेला आहे, या लेसन मध्ये पण पुढे तुम्ही पुन्हा स्टडी करणार आहात. आणि ह्या रिॲक्शनची टाईप कोणती आहे, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. झिंक, व्हॉट हॅपन्स व्हेन झिंक डस्ट इज ऍडेड इनटू कॉपर सल्फेट सोल्युशन. मग काय लिहिणार तुम्ही, झिंक इज मोर रिॲक्टिव्ह. वाटल्यास मी एक्सप्लेन करत असताना तुम्ही लिहिलं तरी चालेल पेन्सिलनं, वहीमध्ये लिहून घ्या. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन्स ज्या वेळेस विचारले जातील त्याला एक्सप्लेन करायचे आणि केमिकल रिॲक्शन पण लिहायची आहे. ते एक्सप्लेनेशन आणि केमिकल रिॲक्शन लिहायला आली पाहिजे, म्हणून थोडस लिहून घ्यायचं. मग इथे केमिकल रिॲक्शन तर लिहिलेली आहे. मग काय होणार आहे, झिंक इज मोर रिॲक्टिव्ह दॅन कॉपर, देअरफॉर इट डिस्प्लेसेस कॉपर फ्रॉम कॉपर सल्फेट सोल्युशन. लक्षात आलंय. ज्या वेळेला झिंक हे आपण कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये ऍड करतो त्यावेळेला काय करणार आहे, झिंक इज मोर रिॲक्टिव्ह दॅन कॉपर, तो कॉपर पेक्षा रिॲक्टिव्ह आहे. देअरफॉर इट डिस्प्लेसेस कॉपर फ्रॉम कॉपर सल्फेट सोल्युशन अँड ZnSO4 is formed. Zinc sulfate and copper is formed. And this is an example of displacement reaction. कोणती रिॲक्शन आहे ही, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता त्याच्यानंतरचा थर्ड जो रिॲक्शन तुम्हाला दिलेली आहे, आता ह्याच्यामध्ये थर्ड रिॲक्शन ही सुद्धा केमिकल चेंज आहे. त्याच्यानंतर थर्ड रिॲक्शन मध्ये तुम्हाला ऍड पोटॅशियम क्रोमेट सोल्युशन टू बॅरियम सल्फेट सोल्युशन. आता पोटॅशियम क्रोमेटचा फॉर्म्युला काय आहे, तर K2CrO4 हा आहे, प्लस बॅरियम सल्फेट त्याचा फॉर्म्युला आहे BaSO4. पोटॅशियम क्रोमेट आणि बॅरियम सल्फेट हे जर सोल्युशन आपण जे पोटॅशियम क्रोमेट हे बॅरियम सल्फेट सोल्युशन मध्ये जर ऍड केलं तर इथं एक्सचेंज ऑफ आयन्स फॉर्म होणार आहे. एक्सचेंज ऑफ आयन्स टेक्स प्लेस. आता पोटॅशियम क्रोमेटचे दोन आयन्स कोणते आहेत, तर K+ आणि CrO4- आहे. त्याचबरोबर बॅरियम सल्फेटचे दोन आयन्स Ba+ आणि SO4- हे आहे. म्हणून इथे काय फॉर्म होणार आहे, तर बॅरियम क्रोमेट आणखीन पोटॅशियम सल्फेट K2 काय फॉर्म होणार आहे इथे, तर K2SO4 पोटॅशियम सल्फेट आणखीन बॅरियम क्रोमेट हा फॉर्म होणार आहे BaCrO4 हे फॉर्म होणार आहे. बॅरियम क्रोमेट आणखीन पोटॅशियम सल्फेट हे दोन आयन्स फॉर्म होणार आहेत. आता ह्यांच्या रिॲक्शन्स तुम्हाला पुढे दिलेल्या आहेत. तुम्ही डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स बघणार आहात.
हे एक्झाम्पल कशाचं आहे, तर दिस इज अन एक्झाम्पल ऑफ डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. कोणत्या रिॲक्शनचं आहे, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ह्याच्यामध्ये दोन आयन्स काय होणार आहे, ट्रान्सफॉर्मेशन एक्सचेंज होणार आहेत आणि हे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. आणि इथं प्रेसिपिटेट फॉर्म होणार आहे एक. आणखीन मग आता त्याचे कलर काय आहेत ते आपण पुन्हा अजूनही नीट बघूयात. आता इथं ही रिॲक्शन लक्षात आलेली आहे, इट इज अँड डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. त्याच्यामध्ये बॅरियम क्रोमेट जो आहे त्या बॅरियम क्रोमेटचा एक प्रेसिपिटेट फॉर्म होणार आहे. त्याचा कलर कोणता असणार आहे, तर येलो कलर त्याला असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आता ह्या ज्या पुढच्या दोन रिॲक्शन्स आहेत दॅट वी विल सी इन द नेक्स्ट पिरियड. सो काय करायचं आहे तुम्हाला, इथले जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. मी एक्सप्लेन केलेले आहेत, हे क्वेश्चन सॉल्व्ह करा. त्याच्यानंतर हा चार्ट करा, फिजिकल चेंज केमिकल चेंज कोणता आहे. त्याच्यानंतर तुम्हाला व्हॉट हॅपन्स व्हेन, याच्यावरती 3 क्वेश्चन्स लिहायला येणार आहेत, पण तुम्ही 2च लिहा. व्हॉट हॅपन्स व्हेन कॅल्शियम कार्बोनेट इज हिटेड स्ट्रॉंगली किंवा लाइमस्टोन पावडर इज हिटेड स्ट्रॉंगली. व्हॉट हॅपन्स व्हेन कॅल्शियम पावडर, कॅल्शियम नॉट कॅल्शियम पावडर, कॅल्शियम कार्बोनेट इज हिटेड स्ट्रॉंगली किंवा लाइमस्टोन इज हिटेड स्ट्रॉंगली. त्याच्यानंतर व्हॉट हॅपन्स व्हेन झिंक डस्ट इज ऍडेड इनटू सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट सोल्युशन. एक्सप्लेन इट विथ केमिकल रिॲक्शन्स. केमिकल रिॲक्शन्स वरती ते एक्सप्लेन करायचे आहेत. आणि ही थर्ड रिॲक्शन जी आहे त्या थर्ड रिॲक्शन वरती एक क्वेश्चन तुम्ही लिहून ठेवा. What happens when potassium chromate solution is added to barium sulfate solution? When potassium chromate solution is added to barium sulfate solution, double displacement reaction takes place. Potassium sulfate and barium chromate is formed. मग ह्याच्यामध्ये एकाचा प्रेसिपिटेट फॉर्म होणार आहे, बॅरियम क्रोमेटचा प्रेसिपिटेट फॉर्म होणार आहे येलो कलरचा. मग ते तुम्हाला लिहायचंय, पण हा क्वेश्चन राहू देत, हा लिहू नका थर्ड साठी. फक्त पहिल्या 2 साठी एक्सप्लेन करून केमिकल रिॲक्शन्स लिहा. इथपर्यंत तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर व्हॉट इज फिजिकल चेंज, त्याच्यानंतरचा क्वेश्चन येईल व्हॉट इज केमिकल चेंज, गिव्ह एक्झाम्पल्स. हे एवढे क्वेश्चन्स तुम्हाला लिहायला येणार आहेत. सो वी विल स्टॉप नाव.